ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता इकडे सायली अर्जुनला सांगते, सर जरी प्रियाने आपली फाईल चोरली असली तरी तिने जो प्रकार केलाय तोच प्रकार करून आपण आपली फाईल परत घेऊया. यावरती अर्जुन म्हणतो, म्हणजे काय करायचं? यावरती सायली सांगते, हे बघा सर, मला असं वाटतंय रविराज सरांच्या घरामध्ये आपण 2 दिवस राहिलो होतो. याआधी तुम्ही गेला असाल, पण मी 2 दिवस तिथे होते. या सगळ्यामध्ये साधारण घराचा मला अंदाज आलाय. आत्ताच प्रिया फाईल घेऊन गेलेली आहे, म्हणजे तिने ती फाईल दुसरे कुठे लपवण्याची शक्यता नाही आहे, घरातच ती फाईल असेल. मग याच गोष्टीचा उपयोग करून आपण रविराज सरांच्या घरामध्ये एंटर करूया आणि प्रियाचं आता रूममधून जसं तिने आपल्या केबिनमधून फाईल नेली तशी फाईल काढून घेऊया. अर्जुन म्हणतो, तुम्ही म्हणता त्यात पॉईंट आहे, पण रिस्क पण आहे. यावरती सायली सांगते, सर ही रिस्क जास्त कमी आहे, पण ती रिस्क जास्त मोठी आहे जर आपली फाईल किंवा आपल्या कोर्ट मॅरेजचं सत्य जर का बाकी सगळ्यांच्या समोर आलं तर. अर्जुन म्हणतो, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. असं म्हणत आता मात्र 2 जण इकडे रविराजांच्या घरामध्ये येण्यासाठी निघतात. रविराजांच्या घरामध्ये जेवण चालू असतं आणि आता रविराज सांगत असतात, काय ग तन्वी, तू कामासाठी गेली होतीस ना मैत्रिणीकडे, मग झालं की नाही तुझं काम? यावरती प्रिया सांगते, हो बाबा, म्हणजे तसं काम झालंय. रविराज म्हणतात, हो पण तू लगेचच आलीस, तू तर म्हटली होतीस की अभ्यास करेन. प्रिया थोडीशी गडबडते, कारण अर्जुनच्या ऑफिसमध्ये जाऊन फाईल घेऊन येणं इतकंच प्रियाने काम केलेलं असतं आणि त्यामुळे आता काय उत्तर द्यावं हा प्रश्न तिला पडतो. रविराज म्हणतात, नाही तू अभ्यासाला राहणार होतीस ना, मला वाटलं तुला यायला रात्र होईल. प्रिया म्हणते, नाही बाबा, मी तिच्याकडे गेले होते, पण तिच्या घरात सर्व्हर डाऊन होता. यावरती आता रविराज म्हणतात, कोण मुलगी? अर्पिता ना? प्रिया म्हणते, हो हो. आता इकडे नागराज म्हणतो, मनातल्या मनात ही एक दिवशी मला सुद्धा या सगळ्यामध्ये घेऊन डुबणार आहे. म्हणजे हिला कित्येक वेळा सांगितलं खोटं बोलतेस ते सुद्धा आठवून बोलत जा, पण नाही, हिला खोटं सुद्धा असंच धडधडीतपणे बोलते आणि मग स्वतः सगळं विसरून जाते. असं म्हणत नागराज स्वतःशी चिडलेला असतो. तोपर्यंत आता मात्र इकडे नागराज प्रियाला म्हणतो, हे बघ, जे काय खोटं बोलायचं आहे, जे काय करायचं आहे ते सगळं जरा लक्षात ठेवून करत जा, कारण आत्ता गेली होतीस अभ्यासाला, आलीस लगेच परत अर्पिताकडे विचारल्यावरती ततपप करायला लागलीस. समजतंय का? खूप मोठा गोंधळामध्ये अडकशील बरं का, आणि मला पण अडकवशील. प्रिया म्हणते, नाही नाही, मी लक्षात ठेवेन. असं म्हटल्यावरती नागराज म्हणतो, कुठे गेली होतीस ते तरी मला सांगशील? यावरती प्रिया म्हणते, खूप मोठा माझ्याकडे पुरावा आलेला आहे, ते म्हणजे अर्जुन आणि सायलीच्या कोर्ट मॅरेजची फाईल. यावरती आता मात्र इकडे लगेचच कोर्ट मॅरेज म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल. यावरती नागराज म्हणतो, काय मग आता ते सगळं साक्षीकडे नेऊन पोचव ना? प्रिया सांगते, हो साक्षीकडे देणार आहे, पण साक्षीकडे मी असं तसं नाही देणार, तिला जरासा धडा पण शिकवायला पाहिजे. म्हणजे उठसूट मला कधीही काहीही बोलते, जरा तिला दाखवून देणार आहे की या सगळ्यामुळे तिला किती मोठा फायदा होणार आहे ते. असं म्हटल्यावरती नागराज म्हणतो, त्या साक्षी आणि महिपतच्या नादी लागू नकोस बरं का, कारण त्या दोघांचं डोकं जर का फिरलं ना तर उगाचच सगळ्यामध्ये तुला पण अडकवतील आणि मला पण. असं म्हटल्यावरती प्रिया सांगते, हो पण जरा तिला माझी किंमत कळू दे आणि त्यानंतरच मी नंतर तिला हे देईन. असं म्हटल्यावरती आता नागराज म्हणतो, आपल्या खोलीमध्ये तुझ्या नीट लपवून ठेव बरं का ते. प्रिया विचार करते, हो आज तरी ठेवते आणि उद्या जाऊन साक्षीच्या तोंडावरती ती फाईल मागते. असं म्हणत प्रिया आता ती फाईल आपल्या इथे लपवून ठेवते. मग अर्जुन आणि सायली 2 जण गुपचूप आता प्रियाच्या म्हणजेच रविराजांच्या घरी ती फाईल आणण्यासाठी निघतात. अर्जुन म्हणतो, आपण हे असं थ्रिलिंग काम करतोय, पण होईल ना यशस्वी? सायली म्हणते, सर का नाही होणार, नक्कीच होणार. एक लक्षात घ्या तुम्ही, आपण या सगळ्यामध्ये जे काम करतोय ना ते खोटं जरी असलं, म्हणजे चुकीच्या पद्धतीने करत असलो तरी ते सत्यासाठी आहे, कारण खोटं काम केलंय प्रियाने, तुम्ही काळजी करू नका. अर्जुन म्हणतो, चला निघा लवकर. इकडे तोपर्यंत लपून छपून प्रिया आता आपल्या रूममध्ये ती फाईल ठेवते आणि विचार करते, ही फाईल कोणाच्याही हातात आजच्या दिवस लागायला नको, उद्या मात्र मी लगेचच ही फाईल साक्षीकडे देईन. आणि प्रिया आता साक्षीला कॉल करून, मला फाईल सापडले. साक्षी म्हणते, अगं मग मूर्ख मुली इकडे यायचंच ना. प्रिया म्हणते, हे बघ, तू आत्ता मला अशा हे शिव्या देऊ नकोस बरं का, कारण कसं आहे ना, मी काहीही केलं तरी तू शिव्या, आता मी इतकं चांगलं काम केलं तरी पण तू मला असं बोलणार का? आता मात्र इकडे म्हटल्यावरती साक्षी म्हणते, हे बघ, तू आत्ताच्या आत्ता मला ती फाईल दे. यावरती प्रिया सांगते, आत्ता मी येऊ शकत नाही, कारण मी फाईल घेऊन आजच आलेली आहे.
जर का बाबांना कळलं ना की मी आत्ता पुन्हा बाहेर चालले तर मात्र खूप गडबड होईल. साक्षी म्हणते नाही, मला आत्ताच फाईल आणून दे. प्रिया लपून छपून जाण्याचा प्रयत्न करत असताना तिकडे सुमन येते. सुमन आल्यावरती मग मात्र ती प्रियाला पाहते आणि इतक्या रात्री कुठे चाललीस? प्रिया म्हणते नाही, झोपायला. आणि त्यामुळे तिचा डाव फेल होतो. पुन्हा तिला रूममध्ये जायला लागतं. ती साक्षीला फोन करते, सुमन काकीने पाहिलंय, मी नाही येऊ शकत. आणि इथेच मोठा गेम होतो. अर्जुन सायली तोपर्यंत छानपैकी निवांतपणे कार घेऊन आता मात्र प्रियाच्या घरी यायला निघालेले असतात. अर्जुन म्हणतो मागच्या दाराने जाऊया, म्हणजे किचनला जे मागचं दार आहे ना त्या दाराने आपण तिकडे जाऊ, मागच्या दाराने एंटर करू आणि या सगळ्यामध्ये आपण तिकडून नंतर तन्वीच्या रूममध्ये जाऊ. पण तन्वीच्या रूममध्ये एंटर करायला वेळ लागणार आहे, तिला झोपायला पाहिजे. प्रिया फाईल ठेवते, तिला काही झोपच येत नसते. इकडून फाईल तिकडे ठेवू का, तिकडून फाईल इकडे ठेवू का, जेणेकरून उद्या सकाळपर्यंत ही सेफ राहील आणि या किल्लेदारच्या हाती नाही लागणार. म्हणून प्रिया ती फाईल आपल्या उशालाच ठेवून झोपते आणि तिला झोप काही येत नसते. तोपर्यंत अर्जुन सायली आता दबक्या पावलाने तिकडे येतात आणि दबक्या पावलाने आल्यावरती ते मात्र आता इकडे रविराजांच्या घरामध्ये एंटर करतात. एंटर केल्यावरती सायली म्हणते, सर हे बघा, आता आपण किचनमध्ये लपूया, प्रिया झोपण्याची वाट पाहूया आणि त्यानंतर मग आपण पुढचा निर्णय घेऊया. असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, हो मी म्हणताय तसंच करायचं. असं म्हणत अर्जुन आणि सायली दबक्या पावलाने आत जातात. आता सायलीने त्यावेळेला किचनच्या मागचा दरवाजा कसा उघडतो, मागच्या साईडने तो कसा हे होतो हे पाहिलेलं असतं. खिडकीमधून आतमध्ये तिने हात घालून आता मात्र बरोबर तो दरवाजा उघडला असतो. अर्जुन म्हणतो तुम्हाला हे कसं जमलं? यावरती सायली सांगते, मी ज्या वेळेला इकडे आले होते ना तेव्हाच मी हा दरवाजा बघितला आणि मी जेव्हा मागे गेले तेव्हा माझ्या गोष्ट लक्षात आली की हा दरवाजा तर सेम टू सेम आमच्या न आश्रमाच्या दरवाजासारखा आहे आणि त्याच वेळेला मी ना हे करून पण पाहिलं. असं म्हणत आता मात्र अर्जुन आणि सायली यांनी मागचा दरवाजा उघडलेला असतो आणि दोघंजणं किचनमध्ये एंटर करतात. त्यावरती दोघंजणं मात्र आता किचनमध्ये बसूनच राहतात. किचनमध्ये बसून राहिल्यावरती कधीतरी प्रिया आता सायली मात्र त्या किचनमध्ये आल्यावरती पुन्हा एकदा आठवणीमध्ये रममाण होते. या सगळ्यामध्ये तिला आता या किचनची आधीच ओढ लागलेली असते आणि किचनकडे पाहताना, सर आपण या सगळ्यामध्ये खूप वेळा मी ह्या किचनमध्ये आल्यासारखं का बरं मला वाटते? खरंच मला कळत नाही आहे ह्या किचनशी माझं काय नाट आहे. तोपर्यंत प्रिया मात्र आता आपली फाईल पाहत झोपी जाते. अर्जुन आणि सायली किचनमध्ये बराच वेळ थांबल्यावरती हॉलमध्ये येतात आणि सगळीकडे झोपाझोप झाले ना हे सुद्धा पाहतात. त्यानंतर फाईल घेऊन प्रियाच्या रूममधून दोघंजणं पळ काढतात आणि धावत पळत फाईल घेऊन बाहेर येतात. अर्जुन म्हणतो महत्त्वाचं काम आपलं झालेलं आहे, आता इथून निघूया. फाईल घेऊन दोघंजणं बाहेर येतात. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रिया उठते आणि ती फाईल वरचं कव्हर तसंच ठेवून आतले डॉक्युमेंट सायली अर्जुनने काढलेले असतात आणि त्याच्यामध्ये कुठले तरी वेगळेच कागदपत्र तिथलेच गोळा करून दिलेले असतात. प्रिया आत काही उघडून बघत नाही. ती आता साक्षीला ती फाईल घेऊन येते. साक्षी बघ, मला आत्तापर्यंत बिनडोक बिनकामाची हे इतकं सगळं बोलत होतीस ना, बघ बघ मी काय केलंय ते. असं म्हणत प्रिया मोठी फुशारकी करत ती फाईल देते. फाईल दिल्यावर ती आता साक्षी ती फाईल उचलून बघते. साक्षी फाईल उघडून बघते आणि मी तुला ओगाचच बिंडोक बावळट बोलते असं काही नाही आहे, हा कसली फाईल आणलीस ही बघ तरी. असं म्हणत ती आता फाईल प्रियाच्या तोंडावरती मारते. प्रिया म्हणते, ए मी बरोबरच फाईल आणलेली आहे, मी बरोबर सगळं बघितलं होतं, तू आता काहीतरी खुसपटा काढू नकोस. असं म्हणत चिडलेली प्रिया फाईल बघते. त्यावरती साक्षी म्हणते, तू ती मंदच राहणार आहेस. यावरती मग प्रिया ती फाईल बघते आणि म्हणते, हे कसं घडलं? मी तर व्यवस्थित फाईल ठेवली होती, हे कसं शक्य आहे? माझ्या घरात फाईल होती, मी रात्री पाहिली होती, हे शक्य नाही आहे, ही काहीतरी गडबड होती आहे. यावरती मग मात्र इकडे प्रिया म्हणते, थांब, तू मला काही बोलू नकोस, मी बरोबर काम केलं होतं. महिपत म्हणतो, तूच थांब, आता तुझंच काम तमाम करतो, म्हणजे तुझं अति झालंय अति. आत्तापर्यंत तुला मुलगी मुलगी म्हणून सोडून दिलं होतं, पण तू एक काम धड करू शकत नाहीयेस. लक्षात ठेव, जर का उद्याच्या उद्या मला फाईल नाही भेटली तर मात्र तुझं काम तमाम करेन. इकडे आता अर्जुन सायली फाईल चोरण्यामध्ये यशस्वी झालेत. परत प्रियाकडून फाईल त्यांच्या ताब्यात आले. परत प्रिया चोरी करणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.